अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजनता यतिरूपे श्री दत्त भुवारी प्रकट होत अक्कलकोटी वासुकीला जोग झाले. त्यांचे भक्त त्या श्रेष्ठ स्वामी सुत एक तर त्यांचे चरित्र महादोष जातीला प्रसिद्ध. मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते. नांदूर निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इथे गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठी दयांची एक होत. त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी दयांचे माता बंधू राहते. मुंबईत दयांचे मित्र ब्राह्मण होता नाव पंडित. ते करता व्यापार त्यात तोटा आला दयांशी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाव धरून म्हणे म्हणूनच केला स्वामीचे जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनाद्वारे अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्यात आपला नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्याने काढलेले एक युक्ती बोलावे पंचाप्रती सर्व वर्तमान सांगती म्हणजे काय करावे हे नुकसान भरावे द्यावे नाही. आम्हापाशी फेऱ्या होता अभ्युची बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मला एक जर काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असणार. मी माझ्या कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मानका लिहून देतो पेढीवरील. अफूचा भाव वाढला व्यापारात बाजारला हे सांगाव्या पंडिताला मारवाडीला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ आपत्काली वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झाला. आणि गजानन हरिभाऊ पंडित ते वर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ दयाशे शिवराम मारुती ऐशी. गजानन हरिभाऊ पंडित ते वर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ दयाशे शिवराम मारुती ऐशी नामे देतील ते वर्गाचे अनेक मंत्र दिले पंडितांना म्हटले. गजानन शिवराम घेतले मारुती हरिभाऊ म्हटले दिवे केले एकरूप मग समज द्यावे ते वर्गाजवळ बोलवणे. दिगाशे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा नंतर हरिभाऊ ते दिला असे समजते. तेव्हा त्यांच्या आनंदाचे पारावार नसेशी दुसरा मंत्र गजाननाचा यावेळी श्रीनी दिला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला. पावसाळा श्लोक आकाशात पतित तो यथावती सागरांत देव सर्व देव नमस्कार केशवप्रती गच्छती संतोषे त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते श्लोक इदमय शिव इदमय शिव इदमय शिव इदमय शिवम. 300 रुपये दयाने आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणा सत्वर. काही दिवस गेल्यावरती वर्ग एके अवसारी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जाऊया. आज्ञा मिळतात त्यांचे आनंद आले. मुंबईशी हरिभाऊच्या मानशी जास्त राहणं स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा काही वागी भक्त सखा गेला नाही कोणाचे. हरिभाऊ एके दिवशी समर्थास्थानीचे येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकपणे ठेवले. तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांच्या ठेवला. म्हणती तू माझा सूत झालाशी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देही सोडून मग छाती कपणी झोळी समर्थ त्याशी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान करी सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभावाचे करी म्हणे ती जाऊन सागर देही तुला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटूया आपला संसार लोभ मोह अनुमात्र चितित्वान धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानशी सत्वर आणि मुंबईची साधू वेश घेऊन असो हरिभावाने काय केले ब्राह्मणाशी बोलवे संकल्प करून ठेवले तुळशीपत्र करावरी. हरिभाऊ घर लुटवितात आनंदाने त्यांची कामता ती करी बहुत आकांता घे दूर बनवणे विनवे ते जोडणी कर अद्यापि हस्तकरांतर आपला हा विचार सोडून द्या प्रांतीय ऐशी उत्तर ऐकवणे स्वामी कमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे दियेचे देवीच्या अंगावर अंकार ते लुटवे समग्र ते दिले सुंदर वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामध्ये स्थापिल्या कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहे. हरिभाऊ होऊन गोसावी मठामध्ये राहिले. तिथे स्वामी सारामृत ज्ञानाचा कथा समंत सदा भाविक भक्त परिशोध षष्ठ अध्याय गौड हा शिरसो शुभम भवतुम. अध्याय 17वा. श्री गणेशांना मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहरात येथे येऊन स्वामी पवन मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे जन त्यांची चरिताचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामीसुत जयंती स्वामीसुताची जननी पाकुबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले निवार निज मातेचा शोक पाहुणे
दुःखित झाले अंतःकरणाने देह लागी धावून आणि धैर्य सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीभूत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगणे याची पिसाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्ष आणून त्या समय मुख्यात थोड यशवंतराव भोसेकर जयाशी देव मामलेदार सर्व लोक बोलतील ऐसा विचार करून पोटी दर्शनाला उठावटी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देतील उत्तर याशी विचारचं लागले थोडं माझे निरसन व्हायची अशी उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी चिताची त्यांनी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी स्मृत्या मुंबईमध्ये वास्तविक आहेत हिंदू भाषी स्वामी भक्त त्याचा उद्देश झाले मोठे होता कामठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत एक जागा एका भक्तीने तारण आम्ही त्यांची खाता तेही त्रास देत सांगत होता परिचयांच्या तिथं दुःख खेद नसेचे प्रथम मुंबई शहरात शक्यतो 1792 पाहून कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केल्याचे कोणे योग्य समयाची नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईची त्याने केले वर्तमान पाहुणे स्वामी स्वतःप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरणवंदिती समन करती तयांचे स्वामी होते तयाशी लावलेले स्वामी भक्तीची धन्य झाले नाना जोशी रंगवे भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवानी स्वामीची प्रतिज्ञा करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी घातले पतिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांनी त्याची आज्ञा केली नगारावाजा म्हणून नगारावाज होता जोशी हसू आले समर्थाशी पाहून या स्वभक्तांशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुद्धा आनंदे ठेले ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय नामे भक्त गोट्या खेळत त्याचा वेळ स्वामी सोत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला म्हणा माझी जरुरी कामना कोणी येताची दर्शना त्याशी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्याप्रती मनातील पूर्ण सांगती ऐकवणी जन चकित होती वर्णित एखादी सुताची एकदा सहज स्वामी सुद्धा अक्कलकोटी दर्शना येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिली होती आनंदे स्वामी दर्शन घेतल्यावेळी तो न सेवी उदकान्न ऐंशी दिवस झाले तिनं निराळा राहिला मनवाड्यासमोर जाऊन आनंद प्रेमाने भजने जे करून असे भरले पूर्ण ऐकले आतून आणले सेवकाशी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधूचे मंदिरी प्रार्थने आणावे पाहून या समर्थाशी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेची भीती चरणी घातली मी सुताचे पाहून आनंदले समर्थ म्हणे करत फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिवस समर्था पुढे करीती भजन पायी खड्यावर घालून प्रेमानंदी नाचते एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खड्यावर घालून एकांत समय साधवणी समर्थ सांगते त्या आणि आम्ही जातो निसुद्धा आम्ही वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साई त्याशी स्वामी म्हणे कशी जीवन वारंवार विनवी स्वामीशी ऐशी न करावे काही मी अजान लेकरे तू माझी आई स्वामी जळती उद्याशी म्हणती आम्ही तवरही वास करू निश्चयी चिंता न काय करावी असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मालुरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी भाव खिन्न झाला प्रथम नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्यामुळे उत्तर शेण झाला स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चैन नसे शंभरी तोचे रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समजताते स्वामी सुताची जन्मे राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून वेळमीत समजताते मग समर्थ त्या अवसारी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणते सुद्धा ते सत्वरी मत्संग आणावे परिसुद्धता सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी राहत मी सहज असे मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावं तथापि स्वामी स्वतः पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही सीधा होत चालायला शेवटी बोलले समर्थ आता तर जरी नाही सध्या तरी खूप भरून यथार्थ ठेवली ती उडवती याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला सांगित होता परितनाला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावशुद्ध प्रतिप्रदेशन कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्याआधी समर्थ करती विचित्र करणे बैसले स्नान करणे परी गंधन लावे ते ओढणारे नवदती रविवारी अंगाच्या
कोणा संगीना बोलती रुदन करते क्षणोक्षणी निघता माझी सत्वर मुंबईहून आली तर शोध झाला समाचार सामी सुद्धा कधी झाला मग काकोबाई सत्वर जवळ केले मुंबापुरम तेथे समजला समाचार परत पावला आत्मजळ निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीत आकांता तो दुःखाचा समयवनिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी रवजाई परतून आला पायी बोलल्या काय समजता ते सुद्धा आपला भक्त असून अकाली बावळा का मरण मग स्मृतीचे हे चरण त्यांचे तारण होई कसे समर्थ बोलले दियेशी बोलून गेले आमच्या आज्ञेची सगळी सापडली काळाशी ओढून निभायाची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमारवताला बहुदर्दी दुस्तरा ख्याती झाली सर्व दय घेतली अमर राहिली इतिशे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तमोध्याय गोढा हे भवचरणा अर्पण असतो शिरस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या आदिवरी कोण नेमा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करता समजता तेव्हा बोलवले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात कोण योग्य कोणी दिसेना देवा येईल आमच्या मानसी तो असा मी मोर पाखरांची अधिकार नेमक आधीची चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्री दोघी काळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची वीट गगन करावी नीट वारंवार म्हणे ती समर्थ काकूबाई लागून लपून ठेवले विटे शेती दिली पाहिजे आम्हाशी याचा अर्थ कोणापाशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा ज्ञाता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तन कळे त्या तो केवळ अज्ञान दादा तयाच्या विना त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले समर्थ बोलले बाईशी 4 वेळा देव याची आरोग्य होईल बाळाची चिंता माझी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादाची आली आरोग्याचा समर्थांची कृपा होता रोगपटे राहिला केजगाव मोगला इथे तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ रव्यभोज खर्जुले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकबाईशी पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादाशी जमावे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तसा शरीर असमाधान त्याची काळजी घे नको सत्य सांगा मजावी समर्थ होताई कोणी म्हणते डाळे पाठवणे बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळून त्याशी समर्थ कोणाची बाईशी बोलले त्या तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे म्हणे त्याच्या आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादाशी पाठविले पाहिजे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा परतोनी पुढे सेवकाला हवा ती त्याशी मुंबईस पाठविली ब्रह्मचार्याची आज्ञा करीती याची स्थापना आदिवरी दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कापणी जोडणी निशाण ब्रह्मचारी दादाशी उपदेशी दिवसनिशी गोसावी होणी गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वदा न रुचे चिंता त्याची या परी ब्रह्मचार्याने पाहिले कटकट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थेशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांची मस्तक ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणतील त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात की तैसे ते श्रींच्या बाजूला श्री करता उपरेती झाली त्याच्या चिता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेली लयाते गण्यगुरूंचे मेहमान पादुका स्पर्श करून झाली रक्का ब्रह्मज्ञान काय धनता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची असे ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तुझे दे बरे वाटेल आम्हाशी तेच करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकलं आपण मारून इतकेचे पुरे झाले ऐकून अशा वचनाला समर्थाशी क्रोध आला राणा म्हणती बाईना खोडा म्हणजे सत्वर काकूबाईने आकांत करून या मानेला अनर्था नाना अपशब्द बोलत हा किती स्वस्ते परी समजते त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनलेले गोसावी कपडी जवळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवते भिक्षेशी ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थाशी आसू आले अधिकाची कौतुक मानले दादाशी जवळ बोलावले काय सांगितले त्याशी अनसूया तुझी माता तिजकाशी भिक्षा मागता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐशे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणे लोक अपवादा कारण ऐकवणे मातेची वृत्ती दादा गीत प्रती बोलती ही कर सुखे तुच्छ गमती माते असून पुत्राचे ऐकून वचन उदार झाले तिचे मन असो दादा
गोसावी होनी स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापुरी स्वामी सुतांच्या घरी घरी वैष्णव शास्त्र चालविली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिशुद्ध अष्टादशाध्याय गोड हा 13 शुभम भवतु.